स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. त्याचं नाव आहे कार्तिक देशमुख ब्लॉग आणि स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे. आणि फायनली केदारनाथचा दुसरा पार्ट मी तुमच्यासोबत घेऊन आलेला आहे आज, आणि खूप मजा घेणार आहे. आणि आज बाबांचं दर्शन तुम्हाला होईलच, केदारनाथ मंदिराचं दर्शन तुम्हाला होईल. मी फिलिंग्स तुम्हाला, मी काही गोष्टी मी असं तुम्हाला सांगू शकत नाही. फील जो आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार. आता हरिद्वारवरून आम्हाला सोनप्रयागला जायचंय. 7 तासाचा प्रवास होता, तुम्हाला आम्हाला 11 तास लागलेले आहेत. बँड वाजली आमची पूर्ण. सीटवरून आम्ही जवळपास 1-1.5 अर्धा फूटपर्यंत उडत होतो. एवढे खड्डे, एवढा डोंगरचा रस्ता, वळणाचा रस्ता, डोंगर, हाय हाय हाय, वाट लागली होती. पण ठीक आहे, मजा आली. सकाळी 4 वाजता आम्ही गाडीत बसलो होतो. सगळ्या गोष्टी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेनच. पहिला पार्ट जर बघितलं नसेल तर पहिला पार्ट पहिले बघायचा आहे, नंतर हा बघायचा आहे. हा त्याच्यामध्ये तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसणारच आहे, पण पहिला पार्ट नक्की बघा यार. मजा नाही आली पहिल्या पार्टला, व्ह्यू नाही आले. लवकर बघा, लाईक करा. या व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे, कळलं का? लाईक, शेअर, सबस्क्राईब 100% करायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल असेल अशी मी आशा करतो. आय होप की तुम्हाला हा यूजफुल होईल वीडियो. यार बहुत मेहनत लगती है भाई. लाइक कर दो, लाइक कर दो. और एक कमेंट में क्या जाता है, जय भोलेनाथ लिख दो. ओके, चला मग व्हिडिओ बघूया. जास्त वेळ नाही घेत तुमचा. तर मग उत्तर काय म्हणतीस? मला काहीच म्हणायचं नाही. 11 तासाचा प्रवास करून कसं वाटलंय तुला? ते पण एकदम खड्ड्या गुड्ड्याचा. गेलंय. अरे मागे पाहिजे यायचं होतं तू बसायला, मग कळलं असतं तुला. माझं नव्हतंच, माझं सीट सार्वजनिक सीट होतं. हो का? कसं काय ते? आव जाऊ घर तुम्हाला सीटावर बाकीचे तर पोचलोय. काय मला समजत नाही. बाबा आयो रे, बाबा आयो. खाण्यापिण्याची सोय. हा, इथून पण A to Iच घेतला ना. आपण फोटो पा करूया. चांगलं बघतोय कुठे आहे की नाही. छान छान. 5,000 रुपये लागले बाबा रूमला. 4 जणांचे 5,000 रुपये लागले रूमला सोनप्रयाग मध्ये. विषय कोले बाई इथं आहे, तर तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. झोपायच्या वेळेला तुम्हाला व्हिडिओ काढायचे असतात तेव्हाही म्हणतो हा शेवटचं गुड नाईट, शेवटचं गुड नाईट, शेवटचं गुड नाईट करणार आहे. हा, आणि याचा शेवट होतच नसतो. तो दबाकी जेवण झालेलं आहे आणि आता माझी एनर्जी तुम्ही पाहत असताल की जेवण कसं झालं असेल. एकदम मस्त असतान का? एकदम असतान. आणि आता झोपणार आहे कडक मध्ये, यामध्येच आहे. गुड नाईट. तर आम्ही आता आंघोळ वगैरे करून मस्तपैकी जेवण करायला आलो होतो. आणि आम्हाला सुंदर असं हॉटेल मिळालं तिथं. म्हणजे उत्तम उत्तरासारखं उत्तम जेवण आम्हाला मिळालेलं आहे. जर यायचं असेल तर तुम्हाला इथंच या, असं सांगण्यासाठी मी खास नाव सांगू काही विषय नाही. सांगू त्यांना नाव. पण दुपारी आमचं जर मूड ऑफ झाला जेवणाचा. पण हाय 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 जेवण क्वालिटी, गरम गरम. नाच म्हणजे तुम्हाला कुक पण दाखवतो, हॉटेल पण दाखवतो, दुनिया दाखवतो. चला फक्त सोबत. प्रायव्हेट आहे म्हणून काय सुट्ट्या काय घरच्या आहेत का माझ्या? अरे काम वगैरे आहे का नाही? शूट्स असतात. नाही, सीझन आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे एकदम विशेष नसतो. नाही 6 महिने, फक्त 6 महिने. अजून
काय ते मेटर्निटी हा काय फालतूपण आहे सॉरी एंगेजमेंट राहिलंच. एंगेजमेंट वेडिंग त्याच्यानंतर मॅटर्निटी त्याच्यानंतर अजून ते बेबी शॉवर त्याच्यानंतर अजून बेबीचं काय ते वेलकम मला काय असतं ते नाही अबे. रे नेमिंग सेरेमनी बाळाचं ते अबे मग का पण पोटर का पाहिजे ती आमच्या झालं की ते अरे पण पोटर का पाहिजे ती अरे तुमची आठवणी जपतो आम्ही तुमच्या डोळ्यात काय जपता फोटो बघ आता उद्या एक पण फोटो काढायचा नाही इथे. आता कस पॉइंट एकदम पॉइंट निघलं उद्या केदारनाथ मध्ये एक पण फोटो काढणार नाही कारण ही डोळ्यात सगळं जपणार आहे याच्यावर काय खराब करणार आहे Yes. अंकल जी मस्त खाना किधर गए ये बनाने वाले अच्छा था थँक्यू तिथं दिसते 47 नंबरचं हॉटेल आहे काहीतरी असा विषय आहे हा तर नाथबंड्या नक्की या इथं सोनप्रयाग मध्ये आल्यानंतर इथंच जेवायचं 100% क्वालिटी नाथबंड्या चला तर काय बोलत होतो आपण तुम्ही पण आपण असं बोलत होतो हो मी पण बघतो हा काय बोलतो तर आपण असं बोलत होतो आम्ही सकाळी दुसऱ्या ठिकाणी जेवण गेलो केलं होतो आणि आम्ही 2-4 शॉप फिरलो पण तिथला आमचा एक्सपिरियन्स एवढा काही खास नव्हता आणि आम्ही थोडं इथे पुढे चालत आलो आणि आम्हाला हे शॉप सापडलं शॉप किंवा हॉटेल तुम्ही काही म्हणू शकता तर इथे 10-20 रुपये जास्त आहेत पण जेवणाची क्वालिटी तुम्हाला नक्कीच चांगली मस्त आहे आणि जर गरम तुम्ही बाकीच्या शॉप सोबत किंवा हॉटेल सोबत कम्पेअर केलं तर आणि गरम 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 क्वालिटी एकदम शानदार बहुत ही बढिया आणि असं आम्ही तृप्त होऊन आता आमच्या रूम वर जातो चाललंय झोपणार आहे आणि सकाळी 4 वाजता निघायचंय केदारनाथ साठी सो चलो खाणार का मग तू काही ए गुंडिया छोटा सिम्बा छोटा सिम्बा कसलं गोड आहे चला याला मस्त आंघोळ बिंघोळ घातलं कसं मो मो होऊन जाईल एकदम गुड मॉर्निंग दोस्तो ते तर याच्यासारखं बोललं कसं हिंदुस्थानी का तर चला निघालोय आता 4:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय सो पहिले तो हम जाने वाले हे आपण ते गौरी कुंज ना गौरी कुंड ओके गौरी कुंडला चाललोय तिथून मग केदारनाथ चलो लाईन पाहताय तिकडं तिथपर्यंत लाईन आहे तर ही लाईन जी आहे ही गौरी कुंज पर्यंत जाण्यासाठी जी गाडी असती त्याच्यासाठी आहे तो आहे गौरी कुंज पर्यंत गाडीने जायचं तिथून पुढे ट्रेक क्या ही बताए कैसे मुश्किल में बैठे सब देखो दिखे तो दिखे मुझे नहीं दिख रहा है लेकिन जो दिखे वो दिखे माझं तर लार्ज जॅकेट दिखा क्या मैं दिखा फक्त दाब दिसले गौरीकुंड मध्ये पोहोचलोय आम्ही सो आता ट्रेकला सुरुवात झाली आहे मजा झाली हर हर महादेव चौदा किलोमीटर दाखवतो 16 नाही पण ते जास्त आहे खच गर्दी इथं चालायचा काही विषयच नाहीये नुसते घोडे पालखी ते खच्चर यांनी खच्चीकरण झालंय सगळं काहीच विषय नाही बेकार चालणाऱ्याला चालताच येत नाही इथं थोडे बेकार आले घोडेवाले नेहमी ते राडा करून टाकला सगळं इथे
इथं फुल खच्चीकरण झालेलं आहे. थकलेलं ऍटम बोल. आणि आजपर्यंत आम्ही फक्त 2 किलोमीटर कव्हर केले. 2 किलोमीटर कव्हर केलंय फक्त 1 तासामध्ये. मॅडम थकले आणि चालताना बोलत नाही म्हणे. पण समोरचा व्ह्यू बघा, म्हणजे खरंच यार सुख यामध्येच आहे. इन वादियों में टकरा चुके हैं दिल तो कभी दिल न लगाया हमने किसी से. अडीच किलोमीटरवर भैरवनाथाचं मंदिर आहे आणि आमचे थकेला पंटर. हे मी थकलेली नाहीये, मी फक्त स्लो चालते. ओके, अजिबात नाही. अजिबात नाही काय. आपल्याला आपलं ठरल्याप्रमाणे चालायचं. माय एनर्जी सेव्हिंग माय एनर्जी. बस स्टिल वी हॅव टू कव्हर ऑलमोस्ट 16.5. 2.5 किलोमीटर झाले. सॉरी 13.5 किलोमीटर. सॉरी माय बॅड. फर्स्ट ब्रेक आमचा 2.5 किलोमीटरवर. इकडं तर पडापडी मेंबर. इथं तर काय विशेष नाही. एक पंटर गेला आमचा पुढं. ओ मॅडम पंजाबन. आपण पाण्याच्या बाटल्या आणतो, पाण्याच्या काय जे सगळ्या गोष्टी आणतो हे व्यवस्थित डस्टबिन मध्ये किंवा कुठं टाकायची पद्धतच नाही आपली इतर लोकांना. हे बघा, एक दुसऱ्याची घाण कोण उचलते. अवघड आहे बाबा खरंच. येतात जरा स्वच्छ राहावं, काय इकडे तिकडे घाण करायची. हा कडा का आज नाही करायचंय. पण तुम्हाला सांगतो, एक सांगायचं आहे की एक घोड्यानी या गोष्टींनी जास्त राडा झालेला आहे इथं. बाकी चालायला जागा नाही रे. तरी हा नवीन रोड झालाय पलीकडून, तिकडून घोडे जातात. आता आम्ही 6 किलोमीटर आलोय. 6 किलोमीटर नंतर 2 रस्ते होतात. एक छोटा आहे आणि एक मोठा नवीन झालेला आहे. तो त्या साईडला घोडे जातात, राईट साईडला. तिकडून आता कसं सांगू तुम्हाला मी, तिकडून आता मी राईट साईड घोड्याचा आहे, लेफ्ट साईड चालल्याचं आहे. आता आपण चालतो आहे. डिझेल पेताना हॅरी पॉटर. थांब कुछ करके दिखा रही वाली है. ती कोणता तो डायलॉग कोणता? हा कोणता? लेवियोसा. बॉटल द्या आता डिझेल. आधी मला जो नाव दिलं होतं ते सांग ना तिला. काय दिलं तर काय मी काही बोललो, याचं ऐकायचं नाही. वेळोवेळी हे डिझेल तुम्ही पीत राहा, याची तुम्हाला खूप गरज पडेल. येस 100%. आणि काय येणार असाल तर. आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुमचं हेलिकॉप्टर असणार आहे. चाकायचं नाही, वाटली 100 रुपयाला एक प्लेट मिळते. ज्याला खाली 20 रुपयाला मिळते फूड प्लेट. येस, ती आम्हाला 100ला मिळाली आहे. वाव. हेलिकॉप्टर आलेले आहे. 2 बना. रेनकोट डाल की काय विषय नाही. अरे बापरे, पावसाचं आहे मधीच. इकडून आलो, पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पडलेला सुद्धा आहे. आणि इथं मी थोडस भिजलो असतो पण थोडक्यात वाचलो. असं जायचंय अजून. आता 6 किलोमीटर का 5 किलोमीटर राहिलंय. हा भोलेनाथ चलो.
माकडं दिसतोय ना पण माकडं. अरे बाप रे बाप, वातावरण टाईट एकदम. झाडम घोड वाजता काय विषय नाही. चलने का है, रुकना नहीं थकना नहीं, चलते जाना है. बाबा ने बुलाया है, जाना है. चलो. सांगायचं रेनकोट घेऊ नका. सुसू मला पण लागली आहे, पण काय करणार आहे, जागा नाहीये. लागेल हो. रेनकोट घेऊ नका. 2 पैसे गेले तरी चालतं. पॉन्चो घ्या, इझी पडतं. हे असे लेअर्स होणार नाही, हा असा पसारा होणार नाही. 100% पॉन्चो घ्या, 100% पूर्ण एकदम मस्त. ये ना धोखे में है हम. हाय 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 हाय. बर्फ पडतोय, बर्फ. 19 किलोमीटर आहे. वाटलं होतं आता ते फडगई 4 किलोमीटर आहे. पावसाने घाण केली आहे, पावसाने घाण केलेली 100%. काही वाट नाही ना. जाम दमलोय बाय, जाम झोप आली आता. गुडघ्याच्या खाली काही जाणवत नाही. मी कॅप आणली पण वापरली नाही. समझ रहे हो. बाय वरती आता मंदिराजवळ. मजा आ गया बाबा. सब आता बेस कॅम्प वर आलोय. चला पण आता बारिश मौसम चालू है तो मोबाइल रखना पड़ेगा मेरी जान. केदारनाथ बेस कॅम्पला आलेलो आहे. फर्स्ट लुक, फर्स्ट एक ती नजर ते मंदिर. आई शपथ, फक्त 1.5 किलोमीटरवर आहे. हो, काय फिलिंग तुम्हाला. स्वप्न स्वर्ग समोर आहे. 1.5 किलोमीटरच्या अंतरावर फक्त. जाम थकलोय भाऊंना. थकणारच, काही विषय नाही. पावसाने आणि त्याच्यात बर्फ पडतोय म्हणल्यानंतर वाट लागली आहे. असो, पण स्वप्नपूर्ती होतीये. फिलिंग्स खूपच खतरनाक येते यार. तुम्ही जे खरंय लवकर दर्शन होऊ शकतं हेलिकॉप्टरने, पण एकदा तरी हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. पूर्ण चालत घ्यायचंय. नंतर तुम्ही कधी जरी आले तरी परत तर हेलिकॉप्टरनेच या, परवडतं ते. पण एकदा हा एक्सपिरियन्स घ्या. चला आता मंदिर बघू. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा. तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे सामने है झुका, मेरे सर पे हाथ रख तेरा. हर हर महादेव. मी काय सांगू तुम्हाला, हे जे मी तुम्हाला दिसतोय ना बसलेलो, ऍक्च्युली मी पावसात पूर्ण भिजलोय
बर्फ लागलाय, खूप सारे त्रास झालाय, एवढं चढलोय, एवढा ट्रेक केलाय, खूप दमलोय आणि फक्त माझ्या स्वप्नपूर्तीसाठी, माझ्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी. आणि जेव्हा मी ते मंदिर समोर पाहिलंय, अंगाला आत्ता काटा आला माझ्या, मी खोटं बोलणार नाही. मी 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 सांगू शकत नाही तुम्हाला, इतकं इतकं भरून आलं मला, इतकं भरून आलं. मी ते मंदिर, मी ते पहिली पायरी चढली ना, डायरेक्ट गुडघ्यावर बसून घेतलं, हात जोडले आणि मी खरंच रडायला लागलो मित्रांनो. म्हणजे मी खोटं बोलत नाही. एवढं ते मंदिर, माझं मन भरत नव्हतं. मी ते मंदिराकडे बघत होतो. माझं एवढ्या दिवसाचं स्वप्न होतं ते. आणि खरंच यार, एकदा तरी जा. खूप खूप फिलिंग आहे, खूप मजा आहे. आणि खरंच मी म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही, शब्दातून माझ्याकडे शब्दच नाही आहे या गोष्टीसाठी. काय बोलू तुम्हाला मी. ती फिलिंग खूपच खतरनाक होती. मी ॲक्च्युअली खूप म्हणजे रडलो अक्षरशः. आणि असं गुडघ्यावर बसून मी पाहतोय की मी केदारनाथ मंदिरासमोर उभा आहे आणि वरून पाऊस पडतोय. काय सांगू, किती जबरदस्त मजा आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. पुढे बघा. तर विषय असा आहे, विचार करू शकता तुम्ही किती गार आहे इथे आणि बर्फ पडतोय. सो तिकडं मंदिर तर आता उघडेनच, पण पाऊस चालू असल्यामुळं आता आम्हाला रूम मिळत नव्हती, तर आम्हाला एक टेंट मिळाला आहे. त्या टेंटमध्ये आता आम्ही आहे, थांबलोय. 800 रुपये पर पर्सन आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. मिळालाय. बेकार थंडी होती भावनं आहे. अजून कपडे सगळे बदललेत मी, ओले. आता एक कोरडे कपडे घातलेत, पण जर्किंग माझं ओलं झालंय. फुल थंडी वाजतीये. मायला बिंदास खाली येते. एक मंदिराचं जास्त तुम्हाला अजून दाखवलं नाही. दर्शनाला ज्यावेळेस जाईन तेव्हा मंदिराचंच काय लुक दाखवून. पण आत्ता आम्ही टेंटमध्ये आहे. टेंटचं लुक दाखवतो. थकलोय, पायाशी दुखतायत ना यार. सार्वजनिक टेंट आहे भाऊ. इथे ना जे मिळतं त्याच्यात गप खुश राहायचं असतं, नाही तर गप पावसात बसावं लागेल. नशिबाने मिळालंय. आता गप झोपणार आता इथं जरा वेळ. नंतर रात्री दर्शनाचं बघू, पाऊस थांबल्यानंतर, नाही तर उद्या सकाळी. थंडी असते. गुड मॉर्निंग. काय 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 गुड मॉर्निंग. हा, सुप्रभात. आता मस्तपैकी उठले आणि आंघोळ वंघोळ करून दर्शनाला जाणार आहे. मस्त थंडी होती काल, पाऊस होता, बर्फ होता, त्यामुळे काय कालचा विषय धरूच नका दर्शनाचा. आता त्यामुळं सकाळी चाललोय. नव्हतं आलो आवरून. तर इथं विषय असा आहे की ही बॉटल 70 रुपयाला इथे गुळण्या करते त्या बॉटल. म्हणजे विचार करा, नाद कशाला वाटलं. म्हणजे विषय खोल एकदम. आणि त्या बॉटल मध्ये आम्ही 3 जण भागीदार आहे आणि ती पाणी संपत चालली, तर आम्ही काय करावं. म्हणजे आता हे एवढी बॉटल आहे, एवढी आणली. आता या दोघांना ह्याच्यात मी गुळणा करायचा संपला. एवढ्याच संपला. एनर्जी गोळा करायचा. आता म्हणजे एनर्जी गोळा करायचा.
ठंडे ठंडे पानी से नहीं, गार गरम गरम पानी से नहाना चाहिए और इस मौसम में चला मस्तपैकी रेडी झालोय आम्ही सर्व. आता दर्शनाला चाललोय, बाबाचं दर्शन घ्यायला चाललोय. आणि हा लुक तुम्ही पाहता तर येडे बाप. चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में, वस्त्र बांध छाद का हर हर महादेव, मैं हर हर खड़ा हूं महादेव. पाँव में. प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में. दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं, तूने सिर्फ है दिया. समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा, द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा. अमृति हर हर महादेव. मैं बांट के रिश्ता तूने खुद पिया. नमो नमो शंकर, भोलेनाथ शंकर, जय लोकनाथ शंभुरे शिवाय शंकर. नमो नमो शंकर, भोलेनाथ शंकर, सूर्यदेव रे महेश्वर. मस्तपैकी आता दर्शन झालेलं आहे. आमचे सगळे मेंबर्स, थोडस त्रास झाला, काय हरकत नाही, पण झालं. मुकेश तिवारी. ओके ओके. थोडासा धीरे बोला तो अच्छा रहता. थोडासा धीरे. 00864643. हा, दर्शन घ्यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा 100%. तर बरीच लुटालुटी इथं. दर्शन घ्यायला 1000 रुपये, आत जायला 5000 रुपये, असं काय आहेच. काय करणार, वरती हात कर. बोले के बघते. आणि तुम्हाला कोणाला रुद्राक्ष हवा असेल तर या बाबांकडून घ्या. ओरिजिनल रुद्राक्ष तुम्हाला मिळेल. दक्षिणा तुम्ही जी टाकता ती, पण कमीत कमी 100-200 रुपये एका रुद्राक्ष टाकावं. एवढ्या थंडीत बसतात ते. कसे बघताय, व्हिडिओ काढतोय मी. अरे यार. दर्शन झालेले आता मस्तपैकी. आता भैरवनाथचं दर्शन घ्यायला चाललो आम्ही. इथे पाऊस सुरू झालेला आहे. आणि इथं बर्फ पडायला चालू झालेलं आहे. मजा येऊन गेली. भैरवनाथचं मंदिर जे आहे ते केदारनाथच्या मंदिराचं रक्षण करतं. सो त्याचं खूप महत्त्व आहे. आपल्याला आता तो मार्ग दिसतोय तो असा तिकडे वर जायचा आहे. चलो, आणि मी थोडा चेंज. पहिले फोटो बघ, नंतर विठोबा. इथं भंडारा आहे, तर जेवण पहिले करायचे आणि नंतर वर जायचंय भैरवनाथचं दर्शन घ्यायला. दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे. आणि इथं नुसतं हे आपली उत्तरा मॅडमचं फोटोशूट चालू आहे. इतके न करे म्हणजे आता तुम्ही बघा, टाइम बघा, इतका खाली जायचं. आता तुमच्या आठवणी जगतो आम्ही तुमच्या.
डोळ्यात काय जपता फोटो बघा. तो आम्ही तुमच्या डोळ्यात काय जपता फोटो बघा. पावसाचं वातावरण झालंय आणि इथे बघा ते हात वरती करा, खाली वरती करा. हिला झूम करून मी खास कहाँ से आते ये लोग, कौन है ये लोग, मनोरंजन के लिए काम के आते. आणि या प्रकारे आमचा इथं फोटोशूट झालेला आहे. सगळे आता आम्ही इथून निघालो आहे आणि खालून हा केदारनाथचा व्ह्यू आहे सगळं असा. आता खाली सोनप्रयागला जायचंय. सोनप्रयाग काय ते आहे तिथे जायचं आहे. आता आम्ही उतरणार आहोत. चलो नीचे जाएंगे अभी. हर हर शंभू शंभू शिव. ए पसारा. तर विषय असा आहे विषय कसाच नाहीये. विषय असा आहे की आता आम्ही खाली चाललोय एकदम प्रॉपर लेवल फुल टाकाटाक. काय विषय नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं असं म्हणायचंय की चढताना जेवढी टूक टाक टाक ठुस झाली ना उतरताना होत नाही. मजा येते त्या विषय नाही. तर मित्रांनो मी केदारनाथ वरून खाली आलोय. मस्त दर्शन झालं आणि खूप खतरनाक एक्सपिरियन्स आहे. तुम्ही नक्की घ्या. तर सगळे दमलेत, जाम दमलेत सगळे. उलते पालते डायरेक्ट रूममध्ये झोपले जातात. आणि उद्या आम्हाला सकाळी आता 4 वाजता उठायचं आहे. 5 वाजता आमची गाडी आहे बद्रीनाथसाठी. हाय हॅलो कमेंटमध्ये जय केदारनाथ लिहायला विसरू नका. खूप मेहनत लागली आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ बद्रीनाथचा असणार आहे. तर या व्हिडिओला मी इथंच जय श्री केदारनाथ करून थांबवतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. येतो.